अलीकडे अनेक कायद्यांमध्ये अनेक सुधारणा घडून आलेल्या दिसतात आणि या सुधारणा घडताना ह्या कायद्यांमध्ये बरेचसे बदल केले जातात. कायद्यांची व्याख्या ही बदलली जाते. आता जर आपण अत्याचार हा विषय समोर घेतला तर अत्याचाराची व्याख्या काय हा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच पडेल मित्रांनो, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा नक्की अत्याचार याला म्हणायचं का, की अजून काही त्याला नाव द्यायचं, हा प्रश्न तुमच्या डोक्याला नक्की ताण देणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. नेमकं अत्याचार की अजून काही हे याच्यातून आपल्याला उलगडा होण्याची शक्यता आहे. मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात नेहमीप्रमाणे माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण मागच्या काही एपिसोडमध्ये काही व्हिडिओमध्ये आपण जो प्रतिसाद दिलेला आहे तो खरोखरच फार उत्तम आणि छान प्रतिसाद आहे. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, कारण तुमच्या समोर मी अनेक नवीन नवीन सत्य घटना घेऊन येणार आहे दर गुरुवारी आणि दर रविवारी. तर मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे असं कसं होऊ शकतं, क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळं तुमची आतुरता नक्कीच ताणली गेलेली असेल. पहा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर आता वेळ न दवडता आपण या सत्य घटनेला सुरुवात करूया. एक मुलगी असते प्रिया नावाची, अर्थात नाव बदललेलं आहे, आणि ही प्रिया नावाची मुलगी 2022 साली 10वी मध्ये शिकत असते. म्हणजे ती अल्पवयीन मुलगी असते. तिचं लग्नाचं वगैरे वय झालेलं नसतं. 10वीत शिक्षण घेत असते, ती शाळेमध्ये जात असते. आणि याच मुलीची ही आजची कहाणी आहे. आजच्या या कहाणीची नायिका आहे ही प्रिया. तर बघूया प्रियेचा नेमका प्रॉब्लेम काय होता, काय झाला, की तिच्यामुळे अजून कोणाला प्रॉब्लेम झाला, हे आता आपल्याला पुढे पाहायचंय. आता ही प्रिया राहते बारामतीत. अतिशय हुशार अशी मुलगी आहे. शाळेमध्ये चांगल्या नंबरने पास होणारी ही मुलगी, शिक्षणाच्या बाबतीत अतिशय सिरियस असलेली ही मुलगी, आणि तिचं सौंदर्यही तसंच होतं. म्हणजे चार चौघींच्या टोळक्यामध्ये, मुलींच्या टोळक्यामध्ये ही मुलगी जर चालत असेल तर ही मुलगी 100% अशी निवडून पडायची, कारण तिचं सौंदर्यच तसं होतं. पण मित्रांनो, काय होतं का एक दिवस या प्रियाच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही प्रिया 2022 ला 10वीत होती आणि शाळा शिकता शिकता ती शिकवणीच्या वर्गांना पण जायची. म्हणजे शाळा सुटल्यानंतर सायंकाळी 4 वाजता ती शिकवणीच्या वर्गासाठी एका ठिकाणी जायची. आणि मित्रांनो, आता कसं होतं की शाळेत जाण्याचा रस्ता असेल किंवा शिकवणीला जाण्याचा रस्ता असेल, हा ठरलेला रस्ता असतो आणि ठरलेली वेळ असते. आणि आपलंही तरुणपण जरा आठवून बघा, की अशा आपल्या तरुणपणी आपणही काही रस्त्यांवर ज्या काही मुली ठराविक वेळेला जायच्या त्या मुलींकडे निहाळत असायचो, त्या मुलींकडे पाहत असायचो. हे तो वयाचा दोष आहे, आपला दोष नाहीये. तसंच या प्रियाला एक मुलगा तो दररोज निहाळत होता, रस्त्याने जाताना निहाळत होता. तो त्या दररोज तिच्या वेळेला तो रस्त्यावर यायचा, हसायचा, परंतु ती त्याच्याकडे ती लक्ष देत नव्हती. आणि असं बरेच दिवस चालू होतं मित्रांनो, खूप दिवस. अर्थात ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आलेली होती की हा जो मुलगा आहे तो आपल्याला जाण्याच्या वेळेला तो इथे येतोय, आपल्याकडे हसतोय, आपल्याला काहीतरी खाणाखुणा करतोय, मे बी तो तिच्या कॉलेजमधला होता. आणि अशा प्रकारची ही सगळी घटना प्रियाच्या लक्षात आलेली होती.
पण ती ती याच्याकडे दुर्लक्ष करत होती. कारण तिचं 10वीचं वर्ष होतं. त्यामुळं तिला अभ्यास, शाळा, शिकवणीचे वर्ग या सगळ्यामध्ये ती कॉन्सन्ट्रेट करत होती. तिला 10वी चांगल्या मार्काने पास व्हायचं होतं. तिला या मुलामध्ये आज अडकण्यात काहीही रस नव्हता. तिला रस होता तो शिक्षणामध्ये. परंतु जसं ही मुलगी आपल्याला काही रिस्पॉन्स करत नाही, देत नाही, त्यामुळं या मुलाने काय केलं की 10 मार्च 2022 रोजी की ज्या वेळेला या प्रियाच्या परीक्षा अगदी तोंडावर आलेल्या होत्या, त्यावेळेला या मुलाने तिचा रस्ता अडवला. जसा तिचा रस्ता अडवला तसं तिला सांगितलं की तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, वगैरे वगैरे वगैरे. अर्थात प्रिया ही त्याला दररोज पाहत होती. त्यामुळे त्यांची ओळख नव्हती असं म्हणणं चुकीचं होईल, त्यांची ओळख होती. आणि तो ओळख असल्याशिवाय तो एवढं डेअरिंग करू शकत नव्हता. सुरुवातला तर त्याची डेअरिंग होतच नव्हती. परंतु 10 मार्च 2022 त्यांनी डेअरिंग केली आणि प्रियाच्या समोर आडवा आला रस्त्यामध्ये, तिचा हात धरला आणि म्हटला की माझं तुझ्यावर प्रेम आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला अभ्यास समोर असल्यामुळं प्रियाने सपशेल नकार दिला आणि ती शिकवणीच्या वर्गाला पुढे निघून गेली. आता हा जो मुलगा या प्रियाच्या प्रेमात पडला होता, त्या मुलाचं नाव होतं विश्वराज प्रताप गायकवाड. हा तिच्या प्रचंड प्रेमात पडला होता. तिच्या प्रेमासाठी, या प्रियासाठी तो अक्षरशः पागल झाला होता. रात्रंदिवस त्याला प्रियाची छबीच डोळ्यासमोर दिसायची. झोपेचं तर त्याच्या खोबरं झालं होतं, कारण सारखी डोळ्यासमोर ही प्रियाच यायची. त्यामुळे त्याच्या झोपेचं खोबरं झालं. हा आतंक या प्रियामध्ये बुडालेला होता, कारण ही वयच तशी असतं. प्रियाची प्रत्येक हालचाल तो आपल्या नजरेस टिपत होता आणि त्याने डेअरिंग करून 10 मार्च 2022 तिच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रिया आणि हा विश्वराज यांची पूर्वीची ही ओळख होती. कशावरून ते आता पुढे पहा. दिनांक 10 मार्चला या विश्वराजने प्रियाचा अंदाज घेतला होता आणि एक दिवस आड गेल्यानंतर 12 मार्चला पुन्हा हा विश्वराज त्याच रस्त्यावर त्याच ठिकाणी बसला होता. आणि जशी ही प्रिया रस्त्याने चालली तशी आता त्याची डेअरिंग फार वाढली होती, कारण 10 तारखेला त्याने अंदाज घेतला होता. 12 तारखेला तो चक्क या प्रियाला संध्याकाळी 4 वाजता, सायंकाळी 4 वाजता डायरेक्ट जाऊन भिडला आणि आपण आता कॉफी घ्यायला जाऊ कॅफेमध्ये, असं प्रियाला त्याने बोलून टाकलं. परंतु प्रियाने त्याला नकार दिला, कारण तिच्या समोर 10वीचं वर्ष होतं, परीक्षा होती, अभ्यास होता. त्यामुळं प्रियाने त्याला नकार दिला की मला ते शक्य नाही. परंतु या विश्वराजने प्रियाला जबरदस्ती केली की नाही तू आलंच पाहिजे, वगैरे 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 वगैरे. आणि प्रिया जबरदस्तीने का होईना या विश्वराजच्या स्कूटीवर बसली. आहे ना गंमत मित्रांनो. मगाशी मी म्हटलं होतं, त्यांची अगोदरची ही ओळख असल्याशिवाय ही प्रिया त्याच्या स्कूटीवर बसू शकत नाही. ओळख नसती आणि त्या मुलाने जर हिला अशी कॉफीचं जर मागणं केलं असतं तर एखाद्या मुलीने रस्त्यावर त्याच्या नावाने बोंब ठोकली असती. पण या प्रियाने तसं काही केलेलं नाही. प्रिया त्याच्या स्कूटीवर गुपचूप बसली आणि या विश्वराज बरोबर कॉफी घेण्यासाठी क्लास सोडून, शिकवणी सोडून ती निघाली. आता काय झालं की विश्वराजची जी स्कूटी आहे ती निघाली. आता ती कुठल्या दिशेने गेली, कशी गेली, ती आता आपल्याला पुढे पाहायचंय. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा, पुढे खरी गंमत आहे. आता मित्रांनो, या विश्वराजची आणि प्रियाची स्कूटी एका लॉजवर येऊन थांबली. एका लॉज समोर ही स्कूटी थांबली. आता 10वीतली मुलगी म्हणजे
बऱ्यापैकी संज्ञान असलेली ही मुलगी ती कॉफी प्यायला निघते या मित्राबरोबर आणि हा मित्र ही स्कूटी एका लॉजच्या समोर थांबवतोय. कॉमन सेन्सचा भाग आहे हो. तिच्या लक्षात आलं नाही का हे की आपण कॉफी प्यायला येतोय लॉज समोर हा गाडी थांबवतोय. तिच्या लक्षात आलं नाही. बरं ठीक आहे, गाडी लॉज समोर थांबली. त्याच्यानंतर त्याने काउंटरवर जाऊन एक रूम बुक केला, तिथे पैसे दिले. हेही प्रियाला कळालं नाही आणि तो प्रियाला घेऊन लॉज मधल्या एका रूमवर गेला आणि त्या रूम मध्ये प्रियावर बलात्कार केला. अरे पण प्रियाचे पाय त्या लॉजच्या रूम पर्यंत गेले कसे? जर तुम्ही याला बलात्कार म्हणत असाल तर या प्रियाचे लॉज मधून पाय काउंटर पर्यंत गेले, काउंटरवरून ते लॉजच्या रूम पर्यंत गेले, तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार झाला आणि त्याच्यानंतर विश्वजितने मात्र असं सांगितलं की हे कुणाला बोलू नकोस, ही जी काही घटना आहे ती कुणाशी बोलू नको, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील, अशा प्रकारची धमकीही दिली. तोपर्यंत प्रिया गप्प आहे. मग बलात्काराची व्याख्या काय? बलात्काराचं डेफिनेशन काय? परस्पर संमतीने हा जो काही शरीर संबंध झाला हा परस्पर संमतीनेच झालेला शरीर संबंध आहे असंच म्हणावं लागेल. कारण जर प्रियाचा विरोध असता याला तर प्रिया तिने बोंबाबोंब केली असती, आरडाओरड केली असती आणि लॉजच्या रूम पर्यंत गेली नसती. बरोबर ना? मग आता तुम्ही लक्षात घ्या की बलात्काराची व्याख्या काय आहे ती. आता या कॉलेजच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी हा विश्वराज तो हिच्या पाठीमागेच असायचा, या प्रियाच्या पाठीमागेच असायचा. आणि या स्नेहसंमेलनामध्ये या विश्वराजने तिच्या बरोबर प्रिया बरोबर बरेचसे काही फोटो काढले, तिचं मागे पुढे करत असायचा. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हे सगळं प्रिया या विश्वराजला करून देत होती. याचाच अर्थ असा होतो की विश्वराज आणि तिचे जे काही संबंध आहेत हे संबंध तिला आवडत होते. पण कुठेतरी उद्या काही झालं तर तो नकार दाखवायचा ह्या उद्देशाने प्रिया ती थोडंसं असं दूर दूर राहत होती. परंतु हे असं नव्हतं. आता काय झालं की 2024-25 हिची 10वी झाल्यानंतर ती कॉलेजला गेली आणि कॉलेजला गेल्यानंतर नीट परीक्षेच्या अभ्यासासाठी ही प्रिया लातूरला गेली. तोपर्यंत म्हणजे 20 एप्रिल किंवा 20 मे 2025 पर्यंत यांचं जे काही हे प्रेम प्रकरण होतं हे जिवंत होतं, हे यावरून सिद्ध होतं. आता ती लातूरला गेल्यानंतर तो मोबाईल करायचा, फोन करायचा आणि फोनवर मात्र तो शरीर सुखाची मागणी करू लागला. आणि मग प्रियाने हे शक्य नाही असं थोडंसं धरड्यावून सांगितलं. कारण तिला कॉन्सन्ट्रेट करायचं होतं, ते तिच्या अभ्यासामध्ये करायचं होतं. कदाचित हा जो काही प्रकार आहे तो अनेक वेळा यापूर्वीही झालेला असेल, त्यामुळं मला आता अभ्यास करायचा आहे असंही कदाचित त्या प्रियाचं म्हणणं असू शकेल, देव जाणे. बरं, आता याला मित्रांनो तुम्ही सांगा, याला तुम्ही अत्याचार म्हणणार, याला तुम्ही बलात्कार म्हणणार की एकमेकाच्या पसंतीनं हे शरीर सुख झालेलं आहे, शारीरिक संबंध झालेले आहेत असं म्हणायचं? डोक्याला ताण द्या आणि हा प्रश्न तुम्हीच सोडवा. कारण पुढे जे काही घडणार आहे ते थोडंसं विचित्र आहे. त्यामुळे डोक्याला ताण द्या की याला शारीरिक संबंध म्हणायचं की बलात्कार म्हणायचं. पाहूया पुढचा जो डोक्याला येणारा तुमचा ताण आहे तो नेमका काय आहे तो आता पाहूया. प्रश्न असा निर्माण होतो मित्रांनो की 4 वर्ष ही मुलगी गप्प का बसली आणि ज्या वेळेला ही लातूरला आली या विश्वराजने शारीरिक सुखाची मागणी तिच्याकडे केली, त्यावेळेला तिने नकार दिला. आणि मग या विश्वराजने काय केलं मित्रांनो की त्याचं ठेवणीतलं शस्त्र बाहेर काढलं. ते ठेवणीतलं शस्त्र कुठलं होतं तर कॉलेजच्या स्नेहसंमेलनाच्या वेळेला काढलेले फोटो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या अगोदर ही मंडळी लॉजवर गेलेली होती.
त्यावेळेला हा म्हटला की आपण लॉजवर गेलेलो असताना तुझे नग्न फोटो माझ्याकडे आहेत आणि ते मीडियाला मी पसरवील. म्हणजे हिचे नग्न फोटो काढीपर्यंत सगळं आलवेल होतं, हिला ते सगळे तयार होते या सगळ्या गोष्टींना. याला बलात्कार म्हणायचा की शारीरिक सुख किंवा शारीरिक संबंध म्हणायचो, याला अत्याचार म्हणायचा की शारीरिक सुख म्हणायचं, हा प्रश्न पडतो मित्रांनो. मग त्याने अशी धमकी दिली की तुझे नग्न फोटो मी व्हायरल करील वगैरे वगैरे. त्यावेळेला हिच्या डोक्यामध्ये मेंदूला कुठेतरी मुंग्या यायला सुरुवात झाली. या गोष्टीलाही ही प्रिया दाद देत नाही. त्यामुळे या बहादराने काय केलं की ते जे काही फोटो होते ते फोटो या प्रियाच्या बहिणीच्या अकाउंटला आणि आईच्या अकाउंटला मोबाईलच्या पाठवून दिले. म्हणजे बघा मित्रांनो, प्रकरण किती पुढे गेलेलं आहे. या विश्वराजकडे प्रियाच्या म्हणजे आपल्या प्रेयसीच्या बहिणीचाही नंबर आहे, तिच्या आईचाही नंबर आहे. म्हणजे कुटुंबाची सगळी माहिती, सगळ्या डिटेल्स याला माहीत आहेत. ह्या आल्या कुठून? 100% प्रियाकडूनच आलेले आहेत. आणि त्याने ते फोटो बहिणीच्या, तिच्या आणि आईच्या अकाउंटला पाठवून दिले. हे पाठवताना त्याच्या डोक्यामध्ये एक होतं, ठीक आहे आता हे आपल्याला काही डाळ शिजून देत नाही. मग हे जर फोटो तिच्या आईच्या अकाउंटला पाठवले तर आई हा सगळा गोंधळ पुढे येऊ नये म्हणून ती दाबून ठेवील आणि या प्रियाचं लग्न ती माझ्याशी करून देईल. कारण समाजामध्ये नाचक्की होणार हे सगळं घडल्यानंतर, असं कुठंतरी त्याच्या डोक्यामध्ये होतं. म्हणून त्याने ते फोटो आईच्या अकाउंटला पाठवले. पण मित्रांनो, झालं काही भलतंच. आता एवढं समजल्यानंतर, एवढे नग्न फोटो पाहिल्यानंतर मात्र मित्रांनो, या प्रियाच्या कुटुंबामध्ये प्रचंड गोंधळ उडणारच. कुणाच्याही कुटुंबामध्ये हा गोंधळ उडणारच की आपली मुलगी कुठे गेलेली आहे. हे सगळं काय वास्तव या फोटोंच्या माध्यमातून या आईने पाहिलं, बहिणीने पाहिलं, कुटुंबाने पाहिलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये गोंधळ उडाला. आणि मित्रांनो, आता काय करायचं म्हणून त्या कुटुंबाने प्रियाबरोबर चर्चा केली, प्रियाने कुटुंबाबरोबर चर्चा केली. आणि या चर्चेतून असं निष्पन्न झालं की हा जो कोण विश्वराज आहे किंवा तो मुलगा आहे, या मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करायचा. आणि घडलंही तसंच. या प्रियाने मित्रांनो या विश्वराजच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग असेल, अत्याचार असेल, बलात्कार असेल, अजून काय असेल, या प्रकारचे सगळे पोस्कोच्या अंतर सगळे गुन्हे नोंदविले. प्रश्न असा पडतो मित्रांनो की ही जी काही दोन मुलं आहेत, विश्वराज आणि प्रिया, यांच्या 3-4 वर्षाच्या संबंधाला तुम्ही काय नाव द्याल? विनयभंग, अत्याचार, बलात्कार? आता ही मुलगी पोलीस ठाण्यामध्ये मात्र या प्रकारचा गुन्हा त्या मुलावर दाखल करते. तिच्या हे लक्षात आलं नाही का की पोलीस मला विचारतील की अरे तुम्ही लॉजवर गेलात, लॉजवर जाईपर्यंत तू काय करत होतीस? तुझे नग्न फोटो काढीपर्यंत तू काय करत होतीस? ओके, ती त्यावेळेला संज्ञान नव्हती. ज्या वेळेला ती 10वीत होती, याचा अर्थ ती संज्ञान नव्हती किंवा आपण काय म्हणूया लग्नाच्या वयाची वगैरे अशी नव्हती, बालिक होती. पण तरीही इथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही तयार होता. तुला काय उचलून नेलं, लॉजमध्ये नेलं आणि तुझ्यावर बलात्कार केला एकदा, असा प्रकार नाही मित्रांनो. हे सतत 4 वर्ष चालू होतं. मग याला काय नाव द्यायचं हे हिच्या लक्षात आलं नाही. असो, तर आता पुढे जे काही कायद्याने व्हायचं ते होणारच आहे. कारण कायद्याच्या ज्या काही स्टेप आहेत त्या अजून आपल्यापर्यंत आलेल्या नाहीयेत. त्यामुळं व्हिडिओ तुम्ही अर्धाच ठेवला वगैरे वगैरे वगैरे. पुढे प्रियाचं काय झालं किंवा तो जो मुलगा आहे त्याचं काय झालं हे अजून माहीत नाही.
पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण गेलेलं आहे. पोलीस स्टेशन नंतर ते कोर्टात जाईल. कोर्टामध्ये किती वर्ष चालतात प्रकरणं ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. तर त्यामुळं आता याच मुद्द्यावर मित्रांनो इथे थांबतो. पण लक्षात घ्या, सावध राहा. मुलींनो, 9वी-10वीतला जो काही वर्ग आहे, 11वी-12वीतला जो काही वर्ग आहे, त्या वर्गाला जी विनंती आहे की अलीकडे हे प्रकार खूप होतात. आलतू फालतू पोरं किंवा या पोरांच्या प्रेमामध्ये तुम्ही पडता आणि तुमच्या आयुष्याचं तुम्ही वाटोळं करून घेता. सावध राहा, असा काही प्रकार करू नका. मित्रांनो, मी परत येतोय तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन लवकरच, म्हणजे येणाऱ्या गुरुवारी. तोपर्यंत नमस्कार.